शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणावरी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं
स्मरणेन विनश्यति विठल विठल वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवहनिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तमरदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवान शिवाच्या महात्म्याचं वर्णन करणारा चिंतनी अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं इष्ट दैवत जर आपण पाहिलं तर ते दैवत आहे पंढरीचा पांडुरंग. बरे का. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं इष्ट दैवत आहे पंढरीचा पांडुरंग. आणि संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. नाथ महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये स्वतः हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे, हे ब्रह्मांड ज्यानं निर्माण केलेलं आहे, तो ब्रह्मांड नायक ज्यांच्या घरी नाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवान परमात्मा. कारण संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. जसं एके ठिकाणी वर्णन आलं, नारद महर्षींनी भगवंताला विचारलं वैकुंठामध्ये की हे प्रभो, तुमचं नेमकं राहण्याचं स्थान कोणतं, तुम्ही कुठं राहता. तुम्हाला एखाद्या भक्तानं जर हाक मारली, धावा केला तुमचा, तर तुम्ही नेमकं कुठं असता. त्यावेळेला भगवंतानं नारदाला उत्तर दिलं, माझे भक्त गाती जेथे नारदानी मुखाते, नारदानी मुखाते, नारदानी भगवान बोलतायत की नारदजी, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं भजन करतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदा, ज्या ठिकाणी माझे भक्त माझं भजन करतात त्या ठिकाणी मी असतो. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, 30 वर्ष नाही, 36 वर्षाचा काळ भगवंतानं नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. नाथ महाराजांच्या घरी भगवंतानं सेवा करावी असा परमार्थातला अधिकार नाथ महाराजांचा आहे. आणि ते नाथ महाराज आज या ठिकाणी सेवे करता निवडलेल्या अभंगामध्ये भगवान शिवाच्या महात्म्याचं वर्णन करतायत. विठ्ठल. मग पांडुरंग आणि भगवान शिव भिन्न आहे का हो, यांच्यामध्ये भेद आहे का हो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी स्पष्ट केलं, हरिहरा भेद नाही नका करो वाद, नाही नका करो वाद, नाही नका करो वाद. हरी हरा भेद नाही नका करो वाद, नाही नका करो वाद, नाही नका करो वाद. हरी हरा भेद नाही नका करो वाद.
हर म्हणजे भगवान शिव, हरी म्हणजे भगवान विष्णू. देवामध्ये भेद नाही, कारण वारकरी संप्रदायामध्ये पंढरीची वारी, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी करणारे पहिले वारकरी आहे कोण? भगवान शिव. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ज्यांनी पंढरीची पहिली वारी केली आणि ज्या वेळेला चंद्रभागेचं स्नान झालं, भगवान शिवाचं चंद्रभागेचं स्नान झालं. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर जो देव वाट पाहे उभा भेटीची आवडी, भक्ताची वाट पाहतो ना, भक्ताची वाट पाहणारा जो देव विटेवर उभा आहे त्याचं दर्शन घेण्याकरता निघाले. कारण त्याचं दर्शन ज्याला झालं मागील परिहार पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. त्याच्या दर्शनाकरता भगवान निघाले आणि भगवंताला वाटलं माझा भक्त भगवान शिव येतायत मला भेटण्याकरता, म्हणून 2 पाऊल आपणही जरा पुढे गेलं पाहिजे. पांडुरंग भगवान परमात्मा खाली उतरले आणि आलेल्या भक्ताला उचललं. हो, पांडुरंगानं भगवान शिवाला उचलवलं आणि उचलवल्यानंतर आपल्या डोक्यावर ज्यांनी धारण केलं. म्हणून बघा, आपण पांडुरंगाची सेवा करतो, उपासना करतो. सकाळी ज्या वेळेला स्नान झाल्यानंतर पांडुरंगाची भक्ती करणारा असला, पांडुरंगाच्या मूर्तीला ज्या वेळेला आपण स्नान करवतो, तर पांडुरंगाच्या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. काय आहे? शिवलिंग आहे. आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात पांडुरंगाष्टकामध्ये की महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान परमात्म्यानं, भगवंतानं, पांडुरंगानं भगवान शिवाला उचलून आपल्या डोक्यावर धारण केलं. रूप पाहता तरी डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेणे मस्तकी वंदिला. भगवान शिवाला आपल्या डोक्यावर धारण केलं. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात, हरी हरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. कीर्तनाच्या अगोदर एवढं का बोलून जातो याचं भान आपल्यालाही असेल, याची कल्पना आपल्यालाही आहे. आज एक पर्व काळ आहे, एक महापर्व काळ आहे. महापर्व काळ म्हणजे आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीचं एक महात्म्य आहे. तसं प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते, प्रत्येक महिन्याला येते. शिवरात्र ही प्रत्येक महिन्याला येते, पण महाशिवरात्र जी आहे ती वर्षातून एक वेळेला येते. विठ्ठल विठ्ठल. हो, तात्पर्य देव एक आहे. जसं एक विद्वान एके ठिकाणी असं वर्णन करतो, त्या विद्वानाचं म्हणणं आहे की जेवढे काही भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये जेवढे काही ग्रंथ आहे, मग 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, जे काही ग्रंथ आहे त्या सर्व ग्रंथाचं तो विद्वान म्हणतो मी अध्ययन केलं. बघा त्या विद्वानाचे विचार बघा. तो विद्वान असं वर्णन करतो की मी मनुष्य देहाला आल्यानंतर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या मी जीवनामध्ये. पण या अभ्यासातून एक निष्कर्ष निघाला आणि तो निष्कर्ष म्हणजे जसं समाजामध्ये आपण जर पाहिलं तर जे वैष्णव असतात ते शैवांचा द्वेष करतात आणि जे शैव असतात ते वैष्णवांचा द्वेष करतात. जसं देवपंचायतन आहे, देवपंचायतन म्हणजे काय, एक वर्ग गणेश उपासक आहे, दुसरा वर्ग देवी उपासक आहे, तिसरा वर्ग सूर्य उपासक आहे, चौथा वर्ग विष्णू उपासक आहे, 5वा वर्ग शिव उपासक आहे. शिव भक्ती करणारा शैव, विष्णू भक्ती करणारा वैष्णव, देवी भक्ती करणारा शाक्त, सूर्य उपासना करणारा सौर आणि गणेशाची भक्ती आराधना करणारा गणपत्य. तात्पर्य यामध्ये बाह्य दृष्टिकोनातून व्यवहारातून जर आपण पाहिलं तर वाद दिसून येतो, पण तो विद्वान ज्या वेळेला सर्व ग्रंथाचं अध्ययन पूर्ण होतं, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषदांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून निष्कर्ष निघाला आणि संपूर्ण ग्रंथाचं सार त्यानं एका श्लोकामध्ये रचलं. ऐकायचा का श्लोक तुम्हाला सांगण्याकरताच आलो मी.
4 वेदाचं सार, 6 शास्त्रांचं सार आणि 18 पुराणांचं सार, या संपूर्ण ग्रंथाच्या अध्ययनातून तो म्हणतो की समाजामध्ये, व्यवहारामध्ये भक्तवर्ग शिव आणि विष्णूमध्ये भेद मानतात, परंतु तो भेद मात्र माझ्या पाहण्यात आला नाही. या ग्रंथाच्या अध्ययनातून तो बोलून गेला. एक श्लोक त्यानं रचला. तो म्हणतो, काय म्हणतो? मया पुराणोपपुराणयुक्ताः संगस्य वेदाः स्मृतयः समस्ताः. मया पुराणोपपुराणयुक्ताः संगस्य वेदाः स्मृतयः समस्ताः. एतानि सर्वाणि विलोकितानि न क्वापि दृष्टः शिव विष्णू भेदः. शिव आणि विष्णू मध्ये भेद नाही, हे माझ्या या अध्ययनातून मला निष्कर्ष असा कळाला. म्हणून शिव आणि विष्णू मध्ये भेद नाहीये. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या परिसरामध्ये झाला, शहा पांचाळ्या परिसरामध्ये झाला. ती गंगागिरीजी महाराज, वारकरी संप्रदायामध्ये गंगागिरीजी महाराजांचं एक फार महान कार्य आहे बरं का. गंगागिरीजी महाराजांच्या गळ्यामध्ये तुळशीचीही माळ होती आणि गंगागिरीजी महाराजांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचीही माळ होती. गंगागिरीजी महाराज जे होते ना, ते गंगागिरीजी महाराज शिव उपासक होते. कारण श्री क्षेत्र गोदावरी धाम, श्री क्षेत्र सरला बेटामध्ये जे शिव मंदिर आहे, आपण जर कधी आलेलं असाल, महाराज तर आलेले आहे बरं का, पण बेटामध्ये जे शिव मंदिर आहे, तर त्या शिव मंदिरामध्ये जी पिंड आहे, भगवान शिवाचं जे मंदिर आहे, तर त्या पिंडीवर जे शिवलिंग, ज्या शिवलिंगाची स्थापना झालेली आहे, ते शिवलिंग योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या झोळीतलं शिवलिंग आहे. म्हणजे गंगागिरीजी महाराज एका बाजूनं आपण जर पाहिलं तर शिवभक्त आहे. तेच गंगागिरीजी महाराज ज्या वेळेला आषाढी वारी आली की संपत्ती सोहळा नावडे, मनाला लागला टकळा. ज्या वेळेला पंढरीची वारी, आषाढी वारी आली की परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज सांगायचे की गंगागिरीजी महाराज बेटामध्ये राहत असताना पालापाचोळा एकत्रित करून गवताची बनवलेली झोपडी, तिला आग लावून पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते. म्हणजे साधूमध्ये हा भेद नाही बरं का. आज महाशिवरात्र आहे, तसं आज योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, उपस्थित समस्त ग्रामस्थ, बारागाव पिंपरी, उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळ असेल, ज्येष्ठ मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, महिला मंडळ असेल, सर्वांच्या आयोजनातून, सर्वांच्या नियोजनातून, तनानं मनानं धनानं आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ झाला. तसा पहिला दिवस म्हटला तर मग नामपर अभंग कीर्तनकारानं घ्यावा बरं का. नामपर अभंग घ्यावा अशी एक मर्यादा आहे, परंतु भगवान शिवाचं महात्म्य वर्णन करणारा चिंतनी अभंग सेवेकरता याकरता निवडला. कारण आज जो पर्वकाळ आहे, महाशिवरात्र आहे, आणि महाशिवरात्रीच्या या पर्व काळावर भगवान शिवाचं वर्णन, भगवान शिवाचं चरित्र थोडंसं आपल्याला ऐकायला मिळावं, आणि म्हणून भगवान शिवाचं महात्म्य वर्णन करणारा चिंतनी अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव गिरीजी महाराज, गुरु नारायण गिरी महाराज, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल. तसं भगवान शिवाचं काय वर्णन करावं बरं का. जसं एक स्तोत्र आहे, शिवमहिम्न स्तोत्र. शिवमहिम्न स्तोत्र आहे. या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे बरं का. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं वर्णन केलं, पुष्पदंत नावाचा गंधर्व आहे, त्याच्याकडून काहीतरी चूक घडली आणि त्यामुळं त्यानं भगवंताची स्तुती म्हणून एक स्तोत्र रचलं, ज्याचं नाव आहे शिवमहिम्न स्तोत्र. आणि त्या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंत नावाचा गंधर्व भगवान शिवाची स्तुती वर्णन करताना असं वर्णन करतो, हे प्रभो, हे भोलेनाथ, काय तुमचं वर्णन करावं, तुमचं वर्णन मी नाही करू शकत.
त्याकरता काही उदाहरण ठेवले. पुष्पदंत नावाचा गंधर्व भगवान शिवाचं वर्णन करताना असं वर्णन करतो की हिमालयासारखा एक महान पर्वत, ऐका काय वर्णन करतो की हिमालयासारखा एक महान असणारा गिरी म्हणजे पर्वत, क्षीरसागरासारख्या किंवा एखाद्या विशाल असणाऱ्या समुद्रामध्ये तो पर्वत आपण टाकला आणि तो पर्वत त्या समुद्रामध्ये टाकल्यानंतर तो पर्वत केवढा आहे? हिमालया एवढा. हिमालया एवढा गिरी म्हणजे पर्वत समुद्रामध्ये टाकला आणि त्या समुद्रामध्ये टाकल्यानंतर त्याला हलवून 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 त्याची शाई बनवली. कशाची? पर्वत टाकला समुद्रामध्ये, हलवलं आणि त्याची शाई तयार झाली. कशाची शाई तयार झाली? पर्वताची शाई पाण्यामध्ये टाकल्यानंतर शाई तयार झाली. आता शाई तर तयार झाली, पण भोलेनाथ या शाईनं तुमचं महात्म्य वर्णन करायचं आहे, तुमचे गुणानुवाद मला वर्णन करायचे आहे, तुमचं चरित्र मला गायचं आहे. तर मग आता हे तुमचं चरित्र लिहिण्याकरता कल्पवृक्षाचं जे वृक्ष आहे, कल्पवृक्ष जो आहे, कल्पवृक्ष जो स्वर्गात असतो, कल्पवृक्षाची फांदी आणि त्याची लेखणी बनवली. कल्पवृक्षाच्या झाडाची लेखणी बनवली. शाई तयार आहे एका बाजूनं. कोणती शाई? हा, तुमच्या लक्षात आलं. शाई तयार आहे, लेखणी तयार आहे, परंतु भगवान शिवाचं महात्म्य वर्णन करायचं आहे म्हणून कागद पाहिजे. कशावर लिहिणार? भगवान शिवाचं महात्म्य वर्णन करण्याकरता कागद पाहिजे. मग पुष्पदंत नावाचा गंधर्व म्हणतो, भोलेनाथ तुमचं महात्म्य वर्णन करण्याकरता, तुमची स्तुती करण्याकरता, तुमच्या स्तुतीचं वर्णन लिहिण्याकरता या पृथ्वीचा कागद केला. कशाचा? बघा काय वर्णन आहे. पृथ्वीचा कागद केला, कल्पवृक्षाच्या झाडाची लेखणी केली, समुद्रामध्ये विशाल असणारा हिमालयासारखा पर्वत टाकून शाई तयार आहे, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्याकरता आता तसंच पाहिजे. लिहिण्याकरता साक्षात सरस्वती माता बसली. लिहिण्याकरता कोण बसली? हा, साक्षात सरस्वती माता. तुमचं गुणानुवाद वर्णन करण्याकरता साक्षात सरस्वती माता बसली आणि त्या सरस्वती मातेनं आपलं सर्व जीवन तुमचं वर्णन करत, तुमची स्तुती लिहित जरी बसली ना ती जीवनभर, तरी सुद्धा तुमच्या स्तुतीचं यथार्थ वर्णन होणार. मग आता आपण काय भगवान शिवाच्या स्तुतीचं वर्णन करणार हो? पुष्पदंत नावाचा गंधर्व वर्णन करतो, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी, लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम, तदपि तव गुणानामीश पारम नयाति. तरी सुद्धा तुमच्या गुणाचं यथार्थ वर्णन मला करता येणार नाही. आता सरस्वतीला मातेला जर वर्णन करता येणार नाही तर पुष्पदंत नावाचा गंधर्व म्हणतो मला कसं वर्णन करता येईल? मग आता भगवान शिवाचं वर्णन करता येणार नाही असं पुष्पदंत नावाचा गंधर्वही म्हणतो, म्हणून भगवान शिवाच्या स्तुतीचं वर्णन करायचं नाही का? अहो, ज्या आकाशामध्ये गरुड उडतो त्या आकाशामध्ये चिमणीनं उडू नये का? ज्या आकाशामध्ये गरुड उडतो त्या आकाशामध्ये चिमणीनं सुद्धा उडावं. तिची जेवढी शक्ती सामर्थ्य आहे तसं तिनं प्रयत्न करावा उडण्याकरता. तसं भगवान शिवाच्या स्तुतीचं गुणाचं वर्णन आपल्याकडून यथार्थ नाही होणार, परंतु संत महापुरुषांनी मात्र भगवान शिवाच्या स्तुतीचं वर्णन केलं ठिकठिकाणी. नामदेव महाराज एका अभंगामध्ये भगवान शिवाचं वर्णन करतात. 6-7 चरणाचा अभंग आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी राज, योगी राज, पार्वती
ठिकाणी असं वर्णन आलं की तो देव राहिला नाही, तो महादेव झाला. मग भगवान शिवाचं वर्णन करत असताना काही वेळेला आपण हा देव नाही महादेव झाले का बरं? तो या देवाचाही देव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, महादेव. तो या देवाचाही देव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. देव आहे पण महादेव वर्णन केलं. महादेव का हे नाव पडलं? भगवान शिवाला नाव का पडलं महादेव? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? ज्या वेळेला देव दानव एकत्रित आले आणि देव दानवांनी एकत्रित येऊन अमृताच्या प्राप्ती करता कोणतं मंथन केलं? समुद्र मंथन केलं. समुद्र मंथन कशा करता? अमृताच्या प्राप्ती करता. अमृताच्या प्राप्ती करता देव दानव एकत्रित आले. मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाची दोरी केली. एक बाजू देवतांनी दुसरी बाजू दानवांनी धरली. समुद्र मंथन सुरू झालं. घर 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 समुद्र मंथन सुरू झालं. परंतु या समुद्र मंथनातून अमृताच्या प्राप्ती करताय. अमृत निघेल समुद्र मंथनातून, त्याकरता प्रयत्न आहे. मेरू पर्वताची रवी, वासुकी सर्पाची दोरी. समुद्र मंथन सुरू झालं तर या समुद्र मंथनातून सर्वप्रथम एक रत्न बाहेर निघालं. रत्न म्हणजे विष. काय आलं बाहेर? विष आलं. विष. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण पारमार्थाला लागतो ना, तर त्यावेळेला सहनच करावं लागतं. लोक बोलतात एखाद्यानं जर माळ घातलीच बरं का, एखाद्यानं जर माळ घातली तर लोक म्हणतात घातली का माळ, घातली का माळ, लावला का टिळा, लावला का गंध, नेसले का धोतर. लोक नावं ठेवत असतात बरं का. पण परमार्थाकरता वेडं व्हावं लागतं. आणि वेडेच लोक कीर्तनाला येतात. शहाणे लोक घरी आहे. शहाणे लोक कीर्तनाला आले, शहाणे लोक घरी आहे. जे वेडे आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा लोक तुका वेडा अविचार. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा लोक म्हणायचे तुका वेडा अविचार करी बडबड फार. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणायचं. आणि आमच्या मीराबाईला लोग कहे मीरा हो गई बावरी. स्वतःचा बाप म्हणायचा बाप कहे गुलनासी, बाप कहे गुलनासी. बग घुगर, बग घुगर, बग घुगर बानी रानी. बग घुगर बानी रानी. बग घुगर बानी रानी. बग घुगर बानी लोक मीराबाईलाही म्हणायचे नाव. लोक काय मीरा हो गई बावरी. काय करते पोरगी, मुलगी काय करते? राजघराण्यामध्ये राजकन्या आहे. राजपूत घराण्यामध्ये जन्माला आलेली मीराबाई आहे. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेऊन, गल्लोगल्ली पायामध्ये चाळ बांधलेले, पग घुंगरू बांध कर नाची रे. पण नाचते ती कुणा करता? देवा करता. म्हणते ती मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई. जाके शिर मोर मुकुट मेरो पति सोहे. मेरे तो गिरिधर गोपाल
मैं तो अपने नारायण की हो गई आपही दासी रे. लोकांनी वेड्यामध्ये काढलं. लोक कहे मीरा हो गई बावरी, बाप कहे कुल नासी रे, म्हणून बापानं विष का प्याला. राजाजीने भेजा पण पिवत पिवत मीरा हसी रे. काही झालं नाही, विषाचा परिणामच झाला नाही. विषच येत असतं पारमार्थिक क्षेत्रामध्ये. अगोदर दुःखच येत असतं बरं का. आणि परमार्थातला एक सिद्धांत आहे, ऐकून ठेवा. कीर्तनामध्ये विनोद होणार नाही आज, पहिलंच कीर्तन जरी असलं. का तर कीर्तन करणं आमचा धंदा नाही बरं का. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, ही व्यासपीठाची मर्यादा आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन हे विनोदा करता आणि मनोरंजना करता नसतं. कीर्तन हे आत्मकल्याणाचं साधन आहे. भगवंताबद्दल अंतःकरणामध्ये भगवत प्रेम निर्माण हवं, यात त्याकरता आहे. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा बरं का. मग परमार्थामध्ये सर्वप्रथम दुःखच येत असतं. आणि एक सिद्धांत आहे की परमार्थामध्ये दुःख रूपी विष पचवल्याशिवाय सुख रूपी अमृत मिळत नाही. हा परमार्थातला सिद्धांत आहे. दुःखच येत असतं. सगळ्या साधू संतांचं चरित्र बघा तुम्ही, त्यांच्या जीवनामध्ये सर्वप्रथम दुःखच आलं. तात्पर्य विष निघालं समुद्र मंथनातून. का विषय मांडला मी की समुद्र मंथन केलं अमृताच्या प्राप्ती करता, परंतु समुद्र मंथनातून सर्वप्रथम विष बाहेर आलं. आणि ते विष ज्या वेळेला बाहेर आलं तर हे ब्रह्मांड आता जळून भस्म होतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सर्व देवी देवता एकत्रित आले आणि या विषापासून या ब्रह्मांडाचं रक्षण व्हावं म्हणून ते विष घेऊन ते गेले कुठं, या कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये भगवान शिवाकडे गेले. आणि भगवान शिवाकडे गेल्यानंतर भगवान शिवाला ते प्रार्थना करतात, भोलेनाथ भोले भंडारी रे दूर करो दुःख मेरा. हे भोलेनाथ, या असणाऱ्या विषापासून आमचं रक्षण करा, कारण हे विष या ब्रह्मांडाला जाळू पाहत. म्हणून या विषापासून आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा भोलेनाथ, आमचं रक्षण करा. देवी देवता देव दानव भगवान शिवाला प्रार्थना करू लागले. भगवान शिवानं डोळे उघडले, पाहिलं तर देव आलेले आहे, दानव आलेले आहे. कशा करता येणं झालं, सांगितलं विष. हे विष या ब्रह्मांडाला जाळू पाहत. भोलेनाथ या विषापासून आमचं रक्षण करा. भगवान शिवानं सांगितलं, मला माझ्या मनानं हा निर्णय घेता येणार नाही, कुटुंबाचा सल्ला घ्यावा लागेल. कुटुंबाचा सल्ला म्हणजे माता पार्वतीचा सल्ला घ्यावा लागेल. आणि कुटुंबानं जर सल्ला दिला तरच आणि तरच मी हे विष पान करतो. पार्वतीला बोलावलं, पार्वती आली. पार्वतीला विचारलं, पार्वती देव दानव आले, कशा करता, विष घेऊन आले. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं हे आहे की या विषापासून या ब्रह्मांडाचं त्रैलोक्याचं रक्षण करा. मग हे जे विष आहे हे विष मी पान करू का? पार्वती माता सहज बोलून गेली. म्हटले, हो भोलेनाथ, या त्रैलोक्याच्या रक्षणाकरता तुम्ही विष प्या. अशी कोण आहे हो आपल्या पतीला म्हणेल तू की विष प्या? पण भगवान शिवाचा जो प्रभाव आहे तो जाणू नये माता पार्वती. भगवान शिवानं या ब्रह्मांडाच्या रक्षणाकरता विष पान केलं. विष पान केलं, परंतु विष ते विष आहे. ज्या वेळेला ते विष पान केलं, खाली उतरू दिलं नाही हृदयामध्ये, कारण सतत हृदयामध्ये भगवंताचं चिंतन आहे. आणि मुखामध्ये ठेवावं तर मुखामध्ये विष दहा करू लागलं. म्हणून ते विष भगवान शिवानं आपल्या कंठामध्ये धारण केलं. कंठामध्ये धारण केल्यामुळं कंठ निळा झाला. भगवान शिवाचं नाव त्यामुळं पडलं नीलकंठेश्वर. कंठ निळा झाला. विष आहे ते विष. विषामुळं कंठ निळा झाला. भगवान शिवाचं नाव नीलकंठेश्वर पडलं. परंतु मुखातील असणारा दहा जो आहे तो दहा शांत व्हावा म्हणून भगवान शिवानं प्रभू रामचंद्राच्या नावाचा आश्रय घेतला. शिवे हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. राम नामे शीतळ झाला. राम नामे शीतळ झाला.
तापला राम नामाचा आश्रय घेतला, कारण विषामुळं तोंडाचा दहा होऊ लागला आणि त्यामुळं भगवंताच्या नामाचा आश्रय ज्यांनी घेतला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. टाळी वाजवा सर्वजण भजन करा 2 मिनिटं. सीताराम पतित पावन पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव पतित पावन सीताराम. रघुपती राघव पतित पावन सीताराम. राम नामाचा आश्रय घेतला, त्यामुळं तोंडामध्ये होणारा जो विषाचा दाह आहे तो दाह शांत झाला. शिवे हळहळे तापला राम नामे शीतळ झाला. ज्या दिवशी या ब्रह्मांडाच्या रक्षणाकरता भगवान शिवानं विषपान केलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. आज महाशिवरात्र आहे. 3-4 कथा येतात महाशिवरात्रीच्या महात्म्यामध्ये. महाशिवरात्रीचा हा जो पर्व काळ किंवा महाशिवरात्रीचा हा उत्सव जो आपण साजरा करतो, या महाशिवरात्रीच्या अंतर्गत 3-4 कथा येतात. त्यामध्ये ही एक कथा येते की ज्या दिवशी या ब्रह्मांडाच्या रक्षणाकरता भगवान शिवानं विषपान केलं, विषापासून ब्रह्मांडाचं रक्षण झालं, म्हणून त्या दिवसापासून तो देव राहिला नाही, तो झाला महादेव झाला. बरं का. ज्या दिवशी विषपान केलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस, असंही वर्णन. काही ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह ज्या दिवशी झाला, शिव आणि शक्ती यांचं मिलन ज्या दिवशी झालं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. बरं का. तसं शिव म्हणजे काय? शिव शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला येतो. शिव म्हणजे सिन्नर आणि 12 गाव पिंपरीची शिव म्हणजे मर्यादा. जसं ते गाव आणि हे गाव, या गावाची आणि त्या गावाची शिव. तुम्ही मला येऊन शिवा, तू मला येऊन शिव म्हणजे मला स्पर्श कर. शिव शब्द या ठिकाणी असा येतो. दुसरा शिव शब्द आपण जर पाहिला, माझं वस्त्र फाटलं हातामध्ये सुई आणि दोरा घेऊन, काय शिव. वस्त्र फाटलं हातामध्ये सुई घे, द्वारा घे, शिव. शिव शब्दाचे अनेक जरी अर्थ होत असले तरी या ठिकाणी शिव शब्दाचा अर्थ होतो शिव म्हणजे कल्याण. कल्याण करणारी देवता. कल्याण करणारी देवता आहे ती देवता म्हणजे भगवान शिव आहे. ब्रह्मांडाचं रक्षण व्हावं याकरता भगवान शिवानं ज्या दिवशी विषपान केलं तो दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा असणारा हा दिवस आहे. आज एक पर्व काळ आहे. बहुकाळ पर्वणी गोमटी. बरं का. पर्व काळ म्हणजे तसं नरदेह मिळाला हा एक पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ गेला, हळदरीचा गेला, हळदरीचा गेला, हळदरीचा साधला पर्व काळ
आहे, हा एक पर्व काळ आहे, परंतु आपल्याला सर्वांना या मृत्यूलोकामध्ये नरदेह मिळाला, हा सुद्धा एक पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ. तुम्ही आम्ही या असणाऱ्या नरदेह रूपी शरीराला आलो, हा एक पर्व काळ आहे. आणि या पर्व काळामध्ये सर्व काळ करावं काय? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा सर्व काळ पर्व काळ आहे ना. या पर्व काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे जे सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा ज्ञानदेवा गोडी हरी नामाची जोडी रामकृष्णी आवडी. हा सर्व काळ सर्व काळ सर्व काळ भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती त्याकरता दिली इंद्रिय हात पाय कान डोळे. मुख बोलाया वचन. दिली इंद्रिय हात पाय कान बघा तुम्ही तुम्हाला आम्हाला कसं मॉडेल दिलं देवानं. हे मॉडेल बघा, या मॉडेलचा विचार करा. हे मॉडेल असं आहे, हे उभं आहे. तसं इतर जे या ब्रह्मांडामध्ये जेवढे मॉडेल भगवंतानं बनवले त्या मॉडेलची रचना इतर जीव आडवी आहे. आडवी जेवढे काही या ब्रह्मांडामध्ये भगवंतानं जेवढ्या काही योनी बनवल्या, जेवढे काही प्राणी आहेत त्यांच्या शरीराची रचना बघा तुम्ही कशी आहे, ती आडवी आहे. विचार करून बघा तुम्ही, सर्व प्राण्यांच्या शरीराची रचना ही आडवी आहे, पण चालतात कसे ते? सरळ. कसे चालतात? सरळ. विचार करा तुम्ही, शरीराची रचना आडवी आहे पण चालणं हे मॉडेल कसं आहे? उभं आहे. उभं हे मॉडेल आहे उभं. परंतु हा जिथं जाईल ना, यानं पाय ठेवला कामच झालं. जिथं जाईल तिथं आडवा. आडवायचं असेल तर पाणी आडवा, लावायचे असतील तर झाडे झाडे. तात्पर्य दिली इंद्रिय हात पाय कान भगवंतानं मनुष्य शरीर दिलं. म्हणून आमचे संत महात्मे वर्णन करतात, देवाचं भजन देवाची भक्ती याची देई घडे, देवाचे भजन आणि कळे ज्ञान नाही कोठे. भगवान शिव हे एक दैवत आहे आणि भोळं दैवत आहे. माझ्या भोळ्या रे शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. म्हणून आमचे नामदेव महाराज भगवान शिवाचं वर्णन करत असताना असं वर्णन करतात की कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाची या पाया माझे दंडवत, गडो आणि प्रीत जडो नामी. जटा जूट गंगा अर्धचंद्र भाळी, तिचा नेत्र ज्वाळी जात वेद, कंठी काळकूट डौर त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभत असे, गळा रुंड माळा खापर हस्तकी, राम नाम मुखी सर्व काळ, गजचर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित, नामा म्हणे नामे नासोनिया, पाप करी सुखरूप भक्ता लागे. अशी भगवान शिव आहे बरं का. म्हणून तुम्हाला आम्हाला नरदेह मिळाला. महाशिवरात्रीचा महापर्व काळ आहे. या महापर्व काळावर बरं का 2 मिनिटं भगवंताचं भजन करा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव म्हणजे कल्याण करणारं जे दैवत आहे आणि कल्याण करणारं दैवत असून भोळं आहे. किती भोळं आहे शिव महापुराणामध्ये. भोळं पण भोळा वेगळा आणि बावळट वेगळा बरं का. भोळा वेगळा बावळट वेगळा. भगवान शिव हे भोळं दैवत आहे. ज्या वेळेला भस्मासुराचा प्रसंग आपण ऐकत असतो. भस्मासूर सेवा करण्याकरता संधी दिली. भस्मासुराला सांगितलं रोज मला चिता भस्म घेऊन येत जा. चिता भस्म आणण्याची सेवा भस्मासूर करू लागला. बराच काळ भगवान शिवाची सेवा चिता भस्म घेऊन येऊ लागला. एक दिवस पाहिलं समोरून नारदजी येत होते. नारदांना पाहिलं आणि भस्म मिळत नाही म्हणून समोर नारदजी होते. आणि भगवान शिवानं वर दिला होता की जर तुला भस्म भेटलंच नाही तर समोर जो येईल त्याच्या डोक्यावर फक्त काय करायचा, हात ठेवायचा. हात ठेवल्याबरोबर चिता भस्म तयार खाली. भस्म घेऊन यायचं. समोर नारदजी आहे. नारदांच्या गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपोळ्या आहे. भगवंताचं गुणानुवाद नारदजी करताय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान परमात्म्याचं भजन करणारे नारदजी समोर आले आणि भस्मासुराला वाटलं आता भस्म तर भेटणार आहे. आणि म्हणून समोर आलेले जे नारदजी होते नारदांच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता निघाला भस्मासूर. नारदांनी अडवलंय. बावळट म्हटले माझ्या डोक्यावर हात ठेवून काय मिळणार तुला. आजच्या दिवसाचं भस्म तुला मिळेल. परंतु तुला एक सल्ला देतो म्हटले मी. सल्ला देणारे नारद आहे. नारद म्हणजे काय. नारद शब्दाचा अर्थ होतो ना म्हणजे नाही. रद्द. हाती घेतलेलं काम कधीच ज्यांचं रद्द होत नाही ते ते नारद. हाती घेतलेलं काम कधीच रद्द होत नाही. सल्ला देतो म्हटले मी. कोणता सल्ला देणार. अरे माझ्या डोक्यावर हात ठेवून आजच्या पुरतं भस्म तुला मिळेल. पण तुला सांगतो ना मी एक काम कर. तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवण्यापेक्षा कैलासामध्ये जो बाबा बसलेला आहे ना भगवान शिवाच्या डोक्यावर हात ठेव. काय मिळेल. एक रत्न मिळेल म्हटले तुला. रत्न कोणतं रत्न. भगवान शिवाची अर्धांगिनी पार्वती तुला मिळेल. आला ना तो. नारदांनी जसं सांगितलं त्या नारदांनी सांगितल्यानुसार फिरला तो पाठीमाग. ज्यांनी सेवेची संधी म्हणून ज्याला सेवा करण्याकरता संधी दिली तो असणारा भस्मासूर. माऊली ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी वर्णन करतात या विषयाचं. जेथींच्या कृपा लाहीचे वरू. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कृपा केली भगवान शिवानं भस्मासुरावर. सेवेची संधी दिली आणि तो भस्मासूर जेथींच्या कृपा लाहीचे वरू तेथेंची मने व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. ही ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. भस्मासूर निघाला भगवान शिवाच्या डोक्यावर हात ठेवून भगवान शिवाला भस्म करायचं. भोळं दैवत आहे.
भोळं दैवत आहे आणि भगवान शिवानं वर दिला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. भगवान शिवाला ज्या वेळेला कळालं की हे तर माझ्यावरच उलटलं, माझ्यावर उलटलं, माझ्या डोक्यावर हात ठेवण्याकरता येतोय. भगवान शिव लागले पळायला, भगवान शिव पुढे पळतायत, भस्मासूर त्यांच्या पाठीमागं पळतोय. हे प्रभो, हे प्रभो, हे प्रभो रक्षा करा. भगवान शिव कुणाला प्रार्थना करतायत, भगवान शिव कुणाचा धावा करतायत? कारण भगवान शिवाचं आराध्य दैवत आहे प्रभू राम आणि रामाचं आराध्य दैवत आहे भगवान शिव. ज्या वेळेला सीतेचं हरण केलं रावणानं, 18 पद्म वानर सैन्य समुद्र तटावर एकत्रित आलेलं आहे. भगवान शिवानं एक वाळूची शिवपिंड, शिवलिंग बनवलं, त्याला आपण रामेश्वर म्हणतो. आणि रामेश्वराची स्थापना ज्या वेळेला नामकरण करण्याचा प्रसंग आला, तर भगवान शिवानं या ज्योतिर्लिंगाचं नाव ठेवलं रामेश्वर. रामेश्वर हे नामकरण भगवान प्रभू रामचंद्रानं केलं. या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात की राम आहे, प्रभू रामचंद्र आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात की रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर, रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. असं नामकरण प्रभू रामचंद्र करता न करता तोच समोरून भगवान शिव प्रकट झाले. नाही म्हटले प्रभू, असं नका करू, असं नका करू. रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर असं नाही, असं नामकरण मला योग्य वाटत नाही. मग तुमचं म्हणणं काय आहे? भोलेनाथानं सांगितलं, म्हटले प्रभू नामकरण तुम्ही असं केलं की रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर, पण हे नाव योग्य नाही, मी नामकरण करतो. भोलेनाथानं नामकरण केलं आणि भोलेनाथ म्हणतात की राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. कळालं तुम्हाला? भोलेनाथानं नामकरण कसं केलं? भोलेनाथ म्हणतात की राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर, आणि प्रभू रामचंद्र म्हणतात की रामाचा जो ईश्वर तो, म्हणजे एकमेकांना ओळखून येते, एकमेकांना ओळखून येते, एकमेकाचे हृदय. भगवंताचा दावा केला आणि भगवंतानं मोहिनी रूप धारण केलं या प्रसंगामध्ये. आणि मोहिनी रूप धारण करून भगवान भोलेनाथ पुढं पळत होते. हे दैवत भोळ आहे. आणि मोहिनी भगवान आडवे झाले. आता मोहिनीच ती मोहिनी म्हणजे विश्व मोहिनी, सगळ्या विश्वाला मोहित करणारी मोहिनी म्हणजे भगवान विष्णू मोहिनी रूपानं. आणि तिचं ते लावण्य, तिचं सौंदर्य पाहिलं ना यानं पाहिलं, म्हणजे भस्मासुरानं पाहिलं आणि या मोहिनीला पाहून मोहित झाला. आता भगवान शिवाला भस्म करून पार्वती मातेला आपलंसं करायचं होतं, परंतु आता अशी रूपवतीन, अशी मोहिनी आतापर्यंत अशी स्त्री पाहिली नाही, मोहित झाला. आणि हीच मला प्राप्त झाली पाहिजे. तिनं सांगितलं काही हरकत नाही, मी तुझ्या गळ्यात घालते माळ, पण माझी एक अट आहे. काय अट? अशी आहे की मी तुझ्या बरोबर विवाह करायला तयार आहे. आता इथं भगवान विष्णू आहे मोहिनी रूपामध्ये. मी जसं नृत्य करेल ना, भोलेनाथाला मारण्याकरता निघाला ना तू, तुला दाखवते आता मी. तिनं सांगितलं मी जसं नृत्य करेल तसं तू नाचायचं. काय करायचं? मी जसं नृत्य करेल तसं नाचायचं. त्यानं सांगितलं मला ते नाही जमत बुवा, मला नाचायचं नाही जमत, मला दुसरं काही सांग, परंतु मला मोहिनी भगवंतानं सांगितलं मी जसे हातवारे करील ना, फक्त तू तसं काय करायचं, हातवारे करायचे बस, काही हरकत नाही. हातवारे सुरू झाले. आता मोहिनी भगवान आहे, हा ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होतो. मोहिनी भगवंताला माहिती होतं याला मारायचं आहे. हा भगवान शिवाच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता निघाला ना, मग भगवान मोहिनी भगवान आहे, नृत्य करायला लागले. नृत्य सुरू झालं आणि नृत्य करता करता भगवान विष्णूनं मोहिनी भगवंतानं वर हात केले, यानंही वर हात केले. याला काय माहिती की हा समोरचा बाबा कोण आहे, हा समोरचा बाबा साधा नाहीये, कळालं नाही. मोहिनी भगवंतानं हात वर केले, नृत्य सुरू झाले. सुरू झालं, कधी कमरेवर हात, कधी खांद्यावर हात, कधी गिरक्या मारायच्या. नृत्य सुरू झालं आणि नाचता नाचता मोहिनी भगवंतानं आपले 2 हात वर केले. करता करता त्यानं सुद्धा वर केले. भगवान विष्णू भगवंतानं मोहिनी भगवंतानं आपल्या 2 हाताची अशी मिठी मारली, यानं सुद्धा मारली. भस्मासुरानं सुद्धा मिठी मारली. करता करता नृत्य करता मोहिनी भगवंतानं टपकन आपले 2 हात आपल्या मस्तकावर ठेवले. नृत्य करताना यानं मोहिनीला पाहिलं
मोहिनीचे हात मस्तकावर आहे म्हणून यानं सुद्धा आपले हात मस्तकावर ठेवल्याबरोबर त्याच स्थानावर भस्मासूर जळून भस्म झाला. मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, मोहिनीच्या मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला, मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला. इंद्र पडले बघा चंद्र झाला काळा. मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला एवढंच घ्यायचं फक्त आपल्याला. काय घ्यायचं? मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला. भोळ असणार दैवत गैरफायदा घेण्याकरता भस्मासूर भगवान शिवाच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता निघाला. भगवान शिवाचं आराध्य दैवत आहे भगवान विष्णू. कारण शिवस्य हृदयम विष्णू, विष्णूस्य हृदयम शिव. एकमेकांना ओळखून आहे. आणि म्हणून मोहिनी भगवंताच्या उपस्थितीमध्ये भस्मासूर जळून भस्म झाला आणि भोलेनाथाचं रक्षण झालं. हा शिव आहे. नाथ महाराज वर्णन करतात असं असणारं हे शिव तत्व. भोळा आहे हा देव बरं का, पण चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे जिथून सूर्य उगवतो आणि जिथं सूर्य मावळतो इथपर्यंत ज्याचं साम्राज्य आहे. परंतु राहण्याचं स्थान आहे भगवान शिवाचं स्मशानामध्ये. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मा लेप स्रग पिंड करोटी परिकर अमंगल्यम शीलम तव भवतु नाम एवमखिलम. राहतात कैलासामध्ये, स्मशानभूमीमध्ये राहतात. आणि स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी. त्या घोडी कैलासा सर्व ही संपत्ती, स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी, रुद्र करी, रुद्र करी, रुद्र करी. स्मशानामध्ये राहतात. आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर माणसाला ज्ञान होतं. बघा तुम्ही, स्मशानामध्ये ज्या वेळेला आपण अंत्ययात्रेला जातो ना, लोक म्हणतात काही खरं नाही हो, म्हणतात ना ज्ञान होतं पक्क. एक दिवस आपल्याला सुद्धा असं जायचं हो. खरं ज्ञान होतं, खरं 4 वेदाचं 6 शास्त्रांचं 18 पुराणांचं ज्ञान होतं माणसाला. काही खरं नाही हो. खरं एक दिवस आपल्यालाही जायचं. असंच लोक आपल्याला पेटून देतील हो. खरं ज्ञान होतं ज्या स्थानावर, ते स्थान म्हणजे स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमध्ये भगवान शिव राहतात आणि त्या स्थानावर राहून भगवंताचं भजन करतात. भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भगवान शिव स्मशानामध्ये राहतात आणि भगवंताचं भजन करतात. असं असणारं हे जे शिवतत्व आहे, हे शिवतत्व भोळं तत्व आहे. परंतु हा चक्रवर्ती भगवान आहे, शिव आहे. आणि या शिवाचेच चरण, याच शिवाला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलेलं आहे. वर्णन करतात नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. ज्याचे पाय माझे, ज्याचे पाय
त्याचे पाय माझे चित्ती विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. भगवान शिवाला पाहिल्यानंतर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात असं सामर्थ्य भगवान शिवाच्या नामामध्ये आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये भैरव म्हणू आपण, परंतु 2 मिनिटं फक्त भजन करू. शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराजांनी असं वर्णन केलं की भगवान शिवाच्या नामामध्ये हे सामर्थ्य आहे की काळाची प्रत्येकाला भीती आहे, मृत्यूची प्रत्येकाला भीती आहे, परंतु भगवान शिवाच्या नामामध्ये हे सामर्थ्य आहे की काळाची सुद्धा भीती राहत नाही. हे भगवान शिवाच्या नामाचं महात्म्य आहे. नाथ महाराज वर्णन करतात की भगवान शिवाच्या नामामुळं कडी काळ सुद्धा आपल्याला भीतो. त्याचं वर्णन आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. म्हणा 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 सर्व म्हणा. एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असो झालेली सेवा संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने महाशिवरात्रीच्या या महापर्व काळावर करविली तैसी केली कटकट वाकडी की नेट देव जाणे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले तर माझे जे उरले पायी कपन झालेली सेवा. उपस्थित समस्त ग्रामस्थ, 12 गाव पिंपरी, उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या आयोजनातून, सर्वांच्या नियोजनातून आज अखंड हरिनाम सप्ताहाला शुभारंभ झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सायंकाळी या ठिकाणी हरिपाठ, त्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनाची सेवा आणि त्यानंतर या ठिकाणी जसं गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान, त्यानंतर महाप्रसादाची सेवा या ठिकाणी होणार.